आज बनणार आहे बघा मी चिल्लापी मच्छी गिरवी। त्यासाठी ही चिल्लापी मच्छी आहे, हिला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मच्छीवरती एक लिंबाचा रस पिळून घ्यायचा, आगळ, मीठ, हळद, अद्रक लसूणची पेस्ट हाताने मिक्स करून घ्यायचं। मच्छीला आगळ, मीठ, हळद, अद्रक लसूणची पेस्ट लावून घेतलेली आहे। 10 मिनिटं असंच ठेवायचं। मच्छीची गिरवी बनवण्यासाठी 2-3 टमाटे घेतलेले आहेत कापून, एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायचा, मिक्सरला बारीक करून घ्यायचं। मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। गॅस ऑन करायचा, गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, तेल टाकायचं। तेलामध्ये मच्छी फ्राय करायची आहे। तेल गरम झालेलं आहे, थोडं मीठ टाकायचं, मच्छी टाकायची, मच्छीला पलटी मारायचं बघा, असं हलकी करायची फ्राय, जास्त नाही करायची। मच्छी फ्राय झालेली आहे बघा, प्लेटमध्ये काढून घेते। पूर्ण मच्छी मी अशीच फ्राय करून घेते। सर्व मच्छी फ्राय झालेली आहे, प्लेटमध्ये काढून घेते। त्याच तेलामध्ये भाजी बनवणार आहे मच्छी गिरवी। त्यासाठी थोडं हिंग टाकायचं, थोडे जिरे, अद्रक लसूणची पेस्ट, 2 मिरच्या, कांद्याची पेस्ट परतून घ्यायचं। कांद्याला छान भाजायचं। 1 चम्मच लाल तिखट, हळद, 2-3 टमाटे, 1 चम्मच घरगुती मसाला, 1 चम्मच कांदा खोबऱ्याचं वाटण परतून घ्यायचं। मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी परतून घ्यायचं। मसाले छान भाजायचे। 10 मिनिटं प्लेट ठेवायची। 10 मिनिटं झालेली आहेत, कोकम टाकायचे, परतून घ्यायचं। बघा मसाले छान भाजलेले आहेत, तेल सोडलं मसाल्याने, टमाटे पण छान शिजलेले आहेत। गिरवीसाठी थोडं पाणी टाकायचं, परतून घ्यायचं। मच्छी टाकायची, सर्व मच्छी टाकून झालेली आहे, हलक्या हाताने फिरवायचं। 5 मिनिटं शिजू द्यायचं। 5 मिनिटं झालेले आहेत बघा, मच्छीची गिरवी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा मच्छीची गिरवी कशी झाली ते।